नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. कळंब तालुक्यातील देवधानोरा हे तसं सर्व दूर परिचित असलेलं गाव, कारण मराठवाडा मुक्ती संग्रामात या गावानं दिलेला लढा आणि रजाकारांनी पेटवून दिलेलं हे गाव, त्यामुळे त्याचा सर्व दूर गाव आहे. या गावात अनेक मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्याचबरोबर या गावातील अनेक व्यक्ती ह्या उच्च पदस्थ पदावर पण आहेत. धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांचं देवधानोरा हे मूळ गाव आहे. या गावातील लक्ष्मण बोंदर यांचा मधुर बालाजी बोंदर या 7व्या नातवानं आता महसूल सहाय्यक म्हणून शासकीय सेवेत तो प्रवेश करत आहे. लक्ष्मण बोंदर यांचे मधुरला धरून 7 नातू आता शासकीय सेवेत कार्यरत असणार आहेत. मधुर हा देवधानोराचे माजी सरपंच लालासाहेब बोंदर यांचा पुतण्या आहे. मधुरनं महसूल सहाय्यकपदी त्याची MPSC मार्फत निवड झाल्याबद्दल त्याचा कळंब येथे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्याचा नुकताच सत्कार पण केला होता. मधुरचं आमदार कैलास घाडगे पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीही अभिनंदन केलं आहे. मधुरच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि आपले अण्णा हे YouTube चॅनल मधुरचं अभिनंदन पण करत आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा टेंभुर्णी ते लातूर या मार्गाचं चौपदरीकरणाचं कामाला थोडीफार सुरुवात झाली आहे. या पूर्ण मार्गाचं चौपदरीकरणास केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्र्यांनी मान्यता दिली असून यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी 2019 पासून सतत लोकसभेच्या सभागृहात पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर मंत्री नितीन गडकरी यांच्याही 4-5 वेळेस भेटी घेऊन त्यांना या रस्त्याचं महत्त्व आणि हा रस्ता चौपदरीकरण का झाला पाहिजे याची वारंवार कल्पना दिली होती आणि त्याला आता यश आलं असून 574.12 कोटी रुपयाचा निधी या कामासाठी मंजूर झाला असून आता या रस्त्याच्या लातूर तालुक्यातील बोरगाव काळे ते धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला या जवळपास 38 किलोमीटर कामाचं काम आता लवकरच सुरू होत असून त्याची निविदा प्रक्रियाही प्रगतीपथावर आहे. या मार्गाचं चौपदरीकरण होत असताना जमीन धारक आणि इतरांना जो काही अडचणी आणि त्रास होतो त्या संदर्भात आज दुपारी 12 वाजता ढोकी येथील मंगल कार्यालयात खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व कैलास घाडगे पाटील आणि या कामाचे कार्यकारी अभियंता यांनी संयुक्तपणे जनतेशी संवाद साधणार आहेत आणि या परिसंवादासाठी बोरगाव, मुरुड, ढोराळा, कोलेगाव, ढोकी, कसबे तडवळे, दुधगाव, जवळे दुमाला आदी परिसरातील शेतकरी बांधव आणि इतरांनी उपस्थित राहावं असं आवाहन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केलं आहे. टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या साडू या वाघाला आता बरोबर 2 महिने तो याच परिसरात आहे. त्याची रामलिंग अभयारण्य आणि जवळपासच्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 5-6 तालुक्यात जबर अशी दहशत आहे. त्यानं आतापर्यंत 40 ते 50 पाळीव जनावरांना
ठार केलं असून त्यामुळं साहजिकच शेतकरी बांधवात भीतीचं वातावरण आहे. काल अनेक लोक रामलिंग अभयारण्याच्या कार्यालयात रामलिंग येथे जमा झाले होते. मात्र तेथे वन विभागाचा अधिकारी मात्र उपस्थित नव्हता. या लोकांनी त्याबाबत चौकशी केली असता ते कुठल्या तरी परीक्षेला छत्रपती संभाजीनगरला गेले असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मात्र ही जे लोक तिथे निवेदन द्यायला आणि साडूला कधी पकडलं जाणार याची चौकशी करायला गेलेल्या लोकांनी येथील जे मुख्य वन अधिकारी आहेत ते कधीतरीच कार्यालयात असतात, नसता ते येतच नाहीत असा आरोप केला आहे. त्याचबरोबर आम्ही आता 1 महिन्याचा अवधी तुम्हाला देतो. या महिनाभरात तुम्ही साडू वाघाला पकडा आणि त्याला इतरत्र हलवा अशी त्यांनी मागणी केली असून हा साडू वाघ पकडण्यात रेस्क्यू टीम आणि 3 जिल्ह्यातील वन कर्मचाऱ्यांना यश आलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत वनमंत्री गणेश नाईक यांना गाढो भेट देणार आहोत अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली आहे. त्यामुळं किमान वनमंत्री गणेश नाईकांची इब्रत राखण्यासाठी तरी वन खात्याचे कर्मचारी आणि पुणेतून इथे साडूला पकडण्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमनं साडू वाघाला पकडावं एवढीच माफक सर्व जनतेची शेतकऱ्यांची मागणी असणार आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.